आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील सर्व शाळांसाठी अन्न सुरक्षा नियम फूड सेफ्टी रेग्युलेशन लागू. FSSAIच्या नव्या नियमाची संपूर्ण माहिती 31 जुलै 2026. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट मिळावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्र महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांनी राज्यभरातील सर्व शासकीय अनुदानित खाजगी निवासी तसेच CBSE, ICSE आणि इतर मंडळाच्या शाळांसाठी नवीन अन्न सुरक्षा नियमाची स्कूल फूड रेग्युलेशन्स कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शाळेमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, PM पोषण, वसतिगृहातील स्वयंपाकगृह तसेच शाळेला अन्न पुरवणाऱ्या सर्व पुरवठादारांना नवीन नियम लागू होणार आहेत. शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी. नवीन नियमानुसार शाळेच्या आवारात आणि शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व दिशांना 50 मीटर परिसरात HFSS हाय फॅट, शुगर अँड साल्ट प्रकारातील अन्नपदार्थांची विक्री, जाहिरात, प्रदर्शन आणि मोफत वितरण करता येणार नाही. यामध्ये जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी, सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ समाविष्ट आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहार देण्यावर भर द्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढील पदार्थांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य, होल ग्रेन्स, दूध व दुग्धजन्य पदार्थ, स्थानिक पौष्टिक खाद्यपदार्थ. प्रत्येक कॅन्टीनसाठी FSSAI परवाना अनिवार्य. शाळेतील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादारांनी वैध FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांनी आपल्या सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत पुढील बाबीचा काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य व अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण, कचरा व्यवस्थापन. प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणे बंधनकारक. नवीन आदेशानुसार प्रत्येक शाळेत खालील व्यवस्था असणे आवश्यक आहे. फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड, फूड सेफ्टी सुपरवायझर, हेल्थ अँड वेलनेस ॲम्बॅसेडर किंवा नोडल अधिकारी. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अन्न सुरक्षा नियमाची माहिती सहज उपलब्ध होईल. वर्षातून 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी. प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. तसेच वर्षातून किमान एकदा अन्न नमुने फूड सॅम्पल्स तपासणीसाठी संकलित केले जातील. नियमाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई. नियमाचे पालन न करणाऱ्या शाळा, कॅन्टीन चालक, पुरवठादार किंवा विक्रेत्यावर सूचना, परवाना विलंबन, जप्ती, दंड, अभियोजन, प्रिझर्वेशन तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. शाळेच्या 50 मीटर परिसरात नियमबाह्य HFS पदार्थाची विक्री आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर अन्न सुरक्षा अधिकारी संयुक्तपणे कारवाई करतील. शिक्षण विभाग आणि स्थानिक संस्थांवर ही जबाबदारी. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न सुरक्षा अधिकारी, शाळा व्यवस्थापना, पालक आणि विद्यार्थ्यांची स्वतंत्र जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्यमंडळ, CBSE, ICSE आणि इतर मंडळाच्या स्कूल फूड रेग्युलेशन्सचे पालन सुनिश्चित करणे तसेच आवश्यक ती कारवाई करणे बंधनकारक राहणार आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल म्हणून विकसित करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यासाठी शाळांनी आरोग्यदायी कॅन्टीन उभारणे, सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांचे वर्षातून किमान 4 जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, पालकांमध्ये पोषणविषयी जागरूकता निर्माण करणे हे अपेक्षित आहे. हा निर्णय का महत्त्वाचा? अन्न औषध प्रशासनाच्या मते बदलती जीवनशैली आणि जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे लठ्ठपणा, अनिमिया, पोषणाची कमतरता, एकाग्रतेत घट आणि भविष्यात मधुमेह, हृदयविकार यासारख्या असंसर्गजन्य आजाराचा धोका वाढत आहे. म्हणून शाळांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि संतुलित आहार उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यावर भर देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांचे आवाहन. अन्न सुरक्षा आयुक्तांनी सांगितले हा आदेश केवळ नियमाची अंमलबजावणी करण्यापुरता मर्यादित नसून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि सकस आहार मिळणे हा त्याचा मूलभूत उद्देश आहे. प्रत्येक शाळेला सेफ फूड स्कूल आणि प्रत्येक विद्यार्थी हेल्थी चाइल्ड बनवा हेच या उपक्रमाचे अंतिम लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात जनजागृती मोहिमेला गती.
राज्यव्यापी उपक्रमांतर्गत आतापर्यंत 42 जनजागृती कार्यक्रमाद्वारे 3,467 शाळेमधील 4,199 शिक्षकांचे अन्न सुरक्षा आणि संतुलित आहाराबाबत प्रशिक्षण संवेदनशील करण्यात आले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर अखिल दामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांनी शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. हे पत्र आपण पत्राविषयी थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. 27 जुलै 2026. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले मी तिथून डाउनलोड करू शकतो.